मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांच्या डाऊट्स विषयी. डाऊट्स आहे की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटच्या ऍक्सिसवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असू शकते. आहे का नाही डाऊट योग्य? इलेक्ट्रिक डायपोल माहिती झाला, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट माहिती झाला, पण व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अलॉंग द ऍक्सिस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, हा विद्यार्थ्याचा डाऊट आहे आणि तो डाऊट आता आपण क्लिअर करूया. चला मित्रांनो, let this is our electric dipole whose length is 2L. Let this is the center and any point along the axis of that electric dipole which is at a distance small r from the center of dipole. So that point is at a distance small r from this center of the dipole O. So OP is a small r. Now consider only charge Q. Then that point P is at a distance r minus L from this positive charge. So this positive charge will produce some electric intensity. That electric intensity will have some magnitude and will have some direction also. Direction is simple. Due to point charge, electric intensity at any point is radially outward. Radially outward तर इथून ती रेडियस समजला जाणार आणि इकडे त्याचा असेल डायरेक्शन. त्याला आपण म्हणू E1. तर E1 चा फॉर्म्युला सिंपल 1/4πε0 चार्ज अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. किती आहे डिस्टन्स? डिस्टन्स आहे हे टोटल डिस्टन्स r मायनस दिस L and therefore 1/4πε0 Q by r minus L ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा विसरून जा, फक्त याचा विचार करा. निगेटिव्ह चार्जचा विचार करा. निगेटिव्ह चार्ज मुळे पॉइंट P आहे, हे डिस्टन्स r आणि हे डिस्टन्स L म्हणजे r प्लस L. पण निगेटिव्ह चार्ज मुळे इंटेन्सिटी असते रॅडियली इनवर्ड, मग त्यासाठी ही होईल रेडियस आणि हे असेल डायरेक्शन E2 चं. E2 म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू निगेटिव्ह चार्ज. सो हिअर मग फॉर्म्युला तयार होईल अगदी याच्यासारखाच, फक्त बदल काय होईल? डिस्टन्स असेल r प्लस L. सो हिअर E2 इज इक्वल टू 1/4πε0 Q by r प्लस L ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो, दोन वेक्टर्स सेम नेचरचे पण त्यांच्यामध्ये अँगल आहे 180 डिग्रीज, म्हणून रिझल्टंट असेल डायरेक्ट डिफरन्स. आणि तो डिफरन्स म्हणजे E1 मायनस E2 असेल, कारण आपल्याला दिसतंय क्लिअर की E1 ही जास्त असली पाहिजे E2 पेक्षा, कारण डिनॉमिनेटरला r मायनस L आहे, इथं r प्लस L आहे आणि म्हणून E1 इज मोर दॅन E2. सो रिझल्टंट इंटेन्सिटी विल बी E1 मायनस E2. वी विल पुट व्हॅल्यूज. फक्त आता व्हॅल्यूज ठेवायच्या, बाकी संपला. आता फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. E1 चा फॉर्म्युला तिथं समोर आहे, E2 चा फॉर्म्युला समोर आहे. ठेवला फॉर्म्युला. आता यातून काय कॉमन निघू शकतं? Q 1/4πε0 कॉमन निघू शकतं. घेतला आपण त्यांना कॉमन. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील? Q/4πε0 कॉमन घेतला आणि ब्रॅकेट मध्ये राहील 1/r मायनस L ब्रॅकेट स्क्वेअर 1/r प्लस L ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्यांचं एलसीएम घेतला r मायनस L ब्रॅकेट स्क्वेअर r प्लस L ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लिकेशन. आणि मग काय होईल? r प्लस L ब्रॅकेट स्क्वेअर इकडे आणि r मायनस L ब्रॅकेट स्क्वेअर तिकडे. वी विल एक्सपांड दिस, वी विल सिम्प्लिफाय द ब्रॅकेट. मग काय होईल? हे Q/4πε0 जशाच तसं, डिनॉमिनेटर सुद्धा जशाच तसं ठेवू. नाहीतर आपल्याला समजतंय की हे a मायनस बी a प्लस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येऊ शकतं आणि त्यांचा स्क्वेअर सहित मग a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर असं होईल का नाही? चला आपण एक एक गोष्ट करूयात. डिनॉमिनेटर जशाच तसं, हे बाहेर काढलेलं जशाच तसं, याचा स्क्वेअर r स्क्वेअर प्लस 2rl प्लस l स्क्वेअर मायनस साइन ऍज इट इज आणि एक्सपान्शन ऑफ द a मायनस b. इट इज सो सिंपल. आफ्टर सॉल्विंग दिस ब्रॅकेट बाय मायनस साइन, हा r स्क्वेअर होईल मायनस, ही मायनस मायनस होईल प्लस, ही l स्क्वेअर होईल मायनस. सो हिअर आणि आता इथे ठेवत आपण r स्क्वेअर मायनस L स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. चला, सो हिअर आणि मग आता r स्क्वेअर मायनस r स्क्वेअर कॅन्सल. हा L स्क्वेअर आणि हा मायनस L स्क्वेअर कॅन्सल. r मायनस L r प्लस L साठी काय घेतलं आपण आता? r स्क्वेअर मायनस L स्क्वेअर त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. बाकी सगळ्या टर्म जशाच तशा, बाकी काही विचारच करायची गरज नाही. सो वी गॉट Q/4πε0 2rl plus 2rl 4rl. 4rl मी
2L इंटू 2R अशा पद्धतीनं लिहिणार आहे. त्याच्यासाठी पर्पज आपला वेगळा कशामुळे तो समजेल तुम्हाला लगेच. चला हे डिनॉमिनेटर टर्म जशाच तसा आणि मी लिहिलंय ते 4RL ला 2L आणि 2R. Q इंटू 2L हे येतं कॅपिटल P डायपोल मोमेंट. अँड हिअर दिस L इज व्हेरी व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू R. L असतं सेंटीमीटर्स मध्ये, R असतं मीटर्स मध्ये. तर L स्क्वेअर आणखी छोटं होईल या R स्क्वेअरच्या मीटर स्क्वेअरच्या कम्पॅरेटिव्ह. म्हणून आपण लिहिणार L square will be neglected and formula for E will be very simple now. 1 by 4 pi epsilon naught as it is Q into 2L capital P, and therefore this L square neglect केला म्हणजे R square राहिला, R square चा स्क्वेअर म्हणजे R raised to 4 आणि त्यातला एक R कॅन्सल होईल, राहील शिल्लक फक्त R cube, and therefore E by 4 pi epsilon naught P into 2R by R cube will be our final formula. मित्रांनो, दिस इज फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अलॉंग द ऍक्सिस ऍट ए डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल मोमेंट पी. पण याची डायरेक्शन कोणीकडे? डायरेक्शन असेल, रिझल्टंट डायरेक्शन असेल तुमच्या राईट साइडला. पण समजा जर का हा पॉइंट असेल त्या डायपोलच्या लेफ्ट साइडला, तर म्हणजे तो असेल निगेटिव्ह चार्जेसच्या साइडला, तर सिंपल गोष्ट आहे, निगेटिव्ह चार्ज पासून आता हा पॉइंट जवळ येणार म्हणजे त्याचा वेक्टर डॉमिनंट होईल, त्याचा वेक्टर मोठा असेल या पॉझिटिव्ह चार्जच्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या कम्पॅरेटिव्ह. आणि म्हणून नेट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार तुमच्या राईटलाच. अँड देअरफॉर wherever may be your point, electric intensity will be in the direction of dipole moment. डायपोल मोमेंटचं डायरेक्शन कोणीकडे? फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तर ऍक्सिस वर पॉइंट कुठे आहे याचं काही देणं घेणं नाही. wherever may be the point along the axis of electric dipole, electric intensity will always be in the direction of dipole moment. डायपोल मोमेंटचं डायरेक्शन कुणीकडून कुणीकडे असतं? फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच अशी जर ठेवला असेल तर तो पॉइंट लेफ्ट साइडला असो की राईट साइडला, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फ्रॉम लेफ्ट साइड टू राईट साइड. मित्रांनो, हे झालं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अलॉंग द ऍक्सिस. पण समजा जर तो पॉइंट असेल अलॉंग इक्वेटर, तर काय होईल? तर आपल्याला आणखी थोडासा जॉमेट्रीचा वापर करावा लागेल टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट पी. Consider the any point P at a distance R from the center of dipole. डायपोलची लेंथ तीच 2L. इथून हा चार्ज L वर, इथून हा चार्ज L वर, पॉइंट R डिस्टन्स वर. But here point P is at some distance. So this is what the imaginary line. या चार्ज पासून काही डिस्टन्स वरती तो आहे. पण आपल्याला माहिती आहे जर हा इक्वेटर वर असेल पॉइंट, if point is on equator, then these two lines will have same length. मग आता हे बाकी हा चार्ज विसरून जा. याच्यामुळे या पॉइंट पी वर इंटेन्सिटी किती असेल आणि कुणीकडे असेल? कुणीकडे असेल तर सिंपल सांगता येतं, त्याचं डायरेक्शन असतं रॅडियली आउटवर्ड. रॅडियली आउटवर्ड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, त्याला आपण E1 म्हणू. याच्यामुळे असेल रॅडियली इनवर्ड, त्याला आपण E2 म्हणू. चला आता या दोन इलेक्ट्रिक फील्डचा नेट आपल्याला काढायचा असेल तर, या दोन इलेक्ट्रिक फील्डचा रिझल्टंट काढायचा असेल तर आपल्याला काढावा लागेल पॅरलेलोग्राम. आणि रिझल्टंट असतो अलॉंग द डायगोनल ऑफ अ पॅरलेलोग्राम फॉर्म्ड बाय टू वेक्टर्स अँड इट स्टार्ट्स फ्रॉम कॉमन पॉइंट ऑफ वेक्टर्स. सो हिअर parallelogram is drawn and this is what the direction of electric field. मग आता तिथे जर मला मॅग्नेटोड काढायचं असेल तर मी कन्सिडर करणार लेट what is this angle? Let this angle is theta. If this is theta, then this angle will also be theta. If this angle is now theta, then this angle will also be theta. हाही थीटाच असेल. आणि मग या E1 चा एक कंपोनंट इकडे, या E2 चा एक कंपोनंट इकडे, आणि या दोघांचा मिळून म्हणजे त्या दोन्ही कंपोनंटचे ऍडिशन E इक्वेटर असं आपल्याला भेटणार आहे. चला तर आपण करूयात आपली जॉमेट्री वापरूत आणि आपला फिजिक्सचा फॉर्म्युला सुद्धा वापरूत. मित्रांनो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E1 is 1 by 4 pi epsilon naught Q by BP square.
आणि रेडियस वेक्टर म्हणजे तो बीपी वेक्टरच्या डायरेक्शनला एक R1 कॅप. R1 cap is a unit vector in the direction of BP vector. मग E2 मला तसं लिहिता येईल का? E2 सुद्धा लिहिता येईल 1/4πε0 Q बाय AP स्क्वेअर आणि R2 कॅप. R2 कॅप कुणीकडे? R2 कॅप असेल पी ए च्या लाईनवर, परंतु पी पासून स्टार्ट होईल आणि ए कडे जाईल, त्याचा तो युनिट वेक्टर. सो हिअर E1 आणि E2. पण आपल्याला रिझल्टंट किती मिळणार आहे? रिझल्टंट भेटणार आहे याचा ई कॉस थिटा आणि याचा सुद्धा ई कॉस थिटा, म्हणजे E1 कॉस थिटा, E2 कॉस थिटा. पण लक्षात घ्या, एपी आणि बीपी सेम आहे. एपी आणि बीपी जर सेम असेल तर E1 आणि E2 सुद्धा सेम असेल, म्हणजे मॅग्नेट्यूड डायरेक्शन डिफरंट आहे, पण मॅग्नेट्यूड मात्र सेम असली पाहिजे. ती किती येणार? ती लेट 1/4πε0 Q by either AP or BP. Here you consider any triangle. So triangle gives you hypotenuse AP or hypotenuse BP, and that will be sum of square of R square and L square. So here AP square will be equal to R square plus L square. BP square also R square plus L square. Height square plus base square is equal to hypotenuse square. So here Q by R square plus L square. पण त्यांचा कंपोनंट मग कंपोनंट येणार E cos theta is E1 cos theta is equal to E2 cos theta. So net intensity will be twice E1 cos theta किंवा twice E2 cos theta. पण E1 E2 म्हणत काय अर्थच नाही. E1 आणि E2 आता दोन्ही सेम असेल तर E इक्विव्हॅलेंट किती येणार? E1 cos theta आणि E2 cos theta. या दोघांचे ऍडिशन म्हणजे ट्वाइस E1 cos theta किंवा ट्वाइस E2 cos theta. सो E1 E2 आपल्याला भेटला, पण cos theta साठी चला आपल्या डायग्राम मध्ये cos theta म्हणजे ऍडजस्टंट साइड बाय हायपोटेन्यूज. ऍडजस्टंट साइड तर आहे L. हायपोटेन्यूज किती? हायपोटेन्यूज होईल BP किंवा AP, but it is square root of this AP or BP, square root of this, and this is how your net intensity will be 1/4πε0 Q by सेम. ये सारे सेम बातें हैं, पर ये होगा एडजेसेंट साइड L बाय हाइपोटेन्यूज स्क्वायर रूट ऑफ L स्क्वायर प्लस R स्क्वायर. हे याचा पॉवर 1 आणि याचा अर्धा 3/2. सो हियर total power will be 3/2. 2 Q and L ये तो होते हैं डायपोल मोमेंट. Q into 2L is a P dipole moment. So this Q into 2L is equal to P, and therefore E equator is equal to 1/4πε0 P by R square plus L square raised to 3/2. If dipole is very small, if L is very small as compared to R, then this L square can be neglected as compared to R square. So power of R will be now this 2 and this 2 will cancel and will remain only R cube. Therefore, your intensity along the equator will be equal to 1/4πε0 P by R cube. This is electric intensity along the equator. लेकिन इसका डायरेक्शन किधर? डायरेक्शन है P से लेकर तुम्हारे लेफ्ट साइड. इसका मतलब डायपोल मोमेंट है तुम्हारे राइट साइड, इंटेंसिटी है तुम्हारे लेफ्ट साइड, तो ये तो एंटी पैरेलल हो गए. हेंस इलेक्ट्रिक इंटेंसिटी एट इक्वेटोरियल पॉइंट इज एंटी पैरेलल टू डायपोल मोमेंट. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर तुम्ही शेअर करताल, लाईक करताल आणि त्यावर कॉमेंट पण करताल. थँक्यू.